नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, केंद्र सरकारच्या वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेला मोठं बळ मिळणार आहे. 1 एप्रिलपासून पोर्टेबिलिटीवरती धान्य घेण्यासाठी आलेले रेशन दुकानदारांच्या कोट्याचे निर्बंध हटवण्यात येणार आहेत. त्यामुळे रेशन दुकानदारांना मागणीनुसार अतिरिक्त धान्य साठा उपलब्ध होणार आहे. पुरवठा विभागाने याला मंजुरी दिली असून केंद्र सरकारच्या वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेला मोठं बळ मिळणार आहे. पोर्टेबिलिटीवरती धान्य घेण्यासाठी आलेले रेशन दुकानांच्या कोट्याचे निर्बंध आता हटवण्यात येणार आहेत. त्यामुळे रेशन दुकानदारांना मागणीनुसार अतिरिक्त धान्य साठा उपलब्ध करता येणार आहे. पुरवठा विभागाने याला मंजुरी दिली असून राष्ट्रीय अन्न कायदा सुरक्षा अंतर्गत सर्व कार्डधारकांना अनुदानित रेशन धान्य मिळावं यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडनं अन्न वितरित व्यवस्थेमध्ये सातत्यानं सुधारणा केल्या जात आहेत. रेशन धान्याच्या पोर्टेबिलिटीसाठी अतिरिक्त 10 ते 15% धान्य कोटा उपलब्ध करण्याची मागणी संघटनेकडनं करण्यात आली होती. त्यानुसार आमची मागणी राज्य शासनाकडनं मान्य झाली असून एप्रिलपासून आता मागेल तितका धान्य कोटा वाढवून मिळणार आहे. शासनाच्या पोर्टेबिलिटी सुविधेमुळे ग्राहकांना स्वस्त धान्य दुकान बदलण्याचं स्वातंत्र्य मिळणार आहे. रोजगारासाठी शहरामध्ये स्थलांतरित झालेल्या कुटुंबांना या सुविधेचा सगळ्यात जास्त लाभ होणार आहे. आता कुठल्याही भागातील रेशन कार्ड धारकांना कोणत्याही भागातील रेशन दुकानातून धान्य घेता येणार असल्यानं लाभार्थ्यांची संख्याही वाढणार आहे. ग्राहकांना दुकान बदलण्याचंही स्वातंत्र्य राहणार आहे. तर मग आधी रेशन मिळण्यामध्ये काय काय अडचणी होत्या ते पहा. तर रेशन कार्ड विशिष्ट दुकानदाराशी संलग्न असल्यामुळे दुसरीकडे राहणाऱ्यांना ते धान्य घेणं कठीण होतं. पोर्टेबिलिटीसाठी स्वतंत्र कोटा नसल्यानं मर्यादा येत होती. स्थलांतरित कुटुंबांची मोठी गैरसोय व्हायची. तर मग आता 1 एप्रिलपासून पोर्टेबिलिटीसाठी अतिरिक्त धान्य उपलब्ध करून दिलं जाणार आहे. दुकानदारांना मागणीनुसार कोटाही मंजूर केला जाणार आहे आणि कोणत्याही राज्यामध्ये ते धान्य उपलब्ध होणार आहे. नवीन निर्णयामुळे दुकानदारांना मागणीनुसार अतिरिक्त धान्य मिळणार आहे. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळतोय. त्यामुळे कोणत्याही शहरातील किंवा राज्यातील कोणत्याही लाभार्थी धान्यापासून वंचित राहणार नसल्याचा विश्वास आता व्यक्त केला जातोय. त्यानंतर वन नेशन वन रेशन ही संकल्पना परिणामकारक ठरणार असून लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता कोणीही धान्यापासून रेशनापासून वंचित राहणार नाहीये. 1 एप्रिलपासून रेशनिंगमध्ये हे मोठे बदल केले जात आहेत. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.